नमस्कार. स्नेहाज किचन वंडरमध्ये तुमचं स्वागत. नारळाच्या दुधात बनवलेला असा अप्रतिम चवीचा सुगंधी नारळी भात किंवा पुलाव तुम्ही नक्की बनवा. अगदी कमी साहित्यामध्ये आणि 10 मिनिटात तयार होणारा असा नारळी भात लहानांपासून मोठ्यांपर्यंत नक्की आवडेल. थोडासा गोडसर, खूप गोड पण नाही, आणि नारळाच्या दुधाची चव असलेला असा अप्रतिम नारळी भात. चला तर बघूयात कृती. मी असं नारळ फोडून त्याचे असे 2 भाग करून त्याचं आतलं खोबरं काढून त्याची साल काढून छोटे बारीक काप करून घेतलेत. आपण साहित्य घेतलं आहे 1 वाटी तांदूळ, असं खोबऱ्याचं पाट काढून त्याचे तुकडे करून घेतलेले, साखर 1 चमचा, काजू थोडेसे, तूप 1 चमचा आणि 1 दालचिनीचा तुकडा, 4-5 लवंगा, 4-5 काळी मिरी आणि 4-5 आपले हिरवी वेलची असते ती घेतली आहे. त्याने छान असा सुगंध येतो भाताला. आता प्रथम आपण तांदूळ स्वच्छ धुवून घेणार आहे. असे 2-3 पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आपल्याला तांदूळ. आता तांदूळ धुवून झालेले आहेत. आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये खोबऱ्याचे जे तुकडे करून ठेवले होते आपण ओल्या खोबऱ्याची अशी पाट काढून त्याचा काळा भाग जो असतो म्हणजे तो काढून असे छान बारीक तुकडे करून घेतलेत. म्हणजे पांढरं शुभ्र असं आपलं दूध तयार होईल. दूध करणार आहे आपण भातासाठी. आणि हे मिक्सरच्या भांड्याला आधी कोरडं फिरवून घेणार आणि नंतर याच्यामध्ये पाणी घालायचं. आपण साधारण 1 वाटी पाणी घालून घ्यायचं आणि परत फिरवायचं. आणि नंतर हे मिक्सरमधलं वाटण आपण असं गाळून घ्यायचं गाळणीने, म्हणजे हा वरती चोथा राहतो तसाच. आता हे असं दाबून दाबून आपण त्यातलं दूध काढून घ्यायचं आहे. आणि नंतर हा जो चोथा आहे त्याच्यात परत एकदा पाणी घालायचं आणि परत मिक्सरला वाटून घ्यायचं पाणी घालून, आणि परत ते गाळणीने गाळून घ्यायचं आपल्याला. आणि अशी कृती आपण अजून एकदा करणार आहे, म्हणजे या नारळाच्या चममधलं सगळं दूध बाहेर निघून येतं. असं आपण 3 वेळा केलं एकूण, म्हणजे नारळातलं सगळं दूध आपल्याला मिळून जातं. बघा किती पांढरा शुभ्र रंग दिसतोय आपण पाट काढल्यामुळे. आपलं साधारण एवढं 3 वाट्या दूध तयार झालं आहे, पण आपण यातलं फक्त 2 वाटीच वापरणार आहे. आता आपण भात करूयात. आधी आपण तूप घातलं आहे, कुकर गरम करायला ठेवला आहे. कुकरमध्ये पटकन होतो भात. तूप असं मेल्ट झालं की त्याच्यामध्ये आपण गरम मसाले घालून घेणार आहे सगळे. दालचिनीचा तुकडा छोटासा, त्याचे 2 तुकडे केलेत, 4 लवंग घातल्यात मी, 4 काळी मिरीचे दाणे आणि 4 वेलची. आता हे थोडं परतून घेतलं आहे आणि याच्यामध्येच आपण धुतलेले तांदूळ घालणार आहे. हे पुलावचे तांदूळ आहेत आणि हे असे हलक्या हाताने असे छान परतून घ्यायचे आहेत आपल्याला. 2 ते 3 मिनटं चांगला तांदूळ परतायचा. आणि यामध्येच आपण काजू पण घालून घेणार आहे. काजू पण तांदूळाबरोबर छान परतले जातात. तुम्ही आवडीनुसार सुकामेवा घालू शकता. मला हा भात पांढराच ठेवायचा आहे, त्यामुळे मी फक्त काजूचा वापर केला आहे. आणि थोडी 1 चमचा साखर घालून घेतली मी. तुम्हाला गोड जास्त आवडत असेल तर तुम्ही तुमच्या आवडीनुसार साखर कमी जास्त करू शकता. हा तुम्ही लहान मुलांच्या डब्यालाही पुलाव देऊ शकता, अगदी आवडीनं खातील. तिखट बिलकुल होत नाही. थोडासा गरम मसाल्यामुळे त्याला छान असा स्वाद येतो आणि साखरेमुळे थोडा गोडवा, आणि नारळाच्या दुधाची अशी अप्रतिम चव येते त्याला. खूपच छान असा खमंग रुचकर पुलाव लागतो हा.
असा छान 2-3 मिनटं आपल्याला परतून घ्यायचा आहे तांदूळ. बघा असा कलर पण थोडासा किंचित त्याचा बदलला आहे. आता आपण याच्यामध्ये ना नारळाचं दूध जे काढलं आहे ते गरम करायला ठेवलेलं एका साईडला. तर गरम दूध घालणार आहे. एक वाटी तांदूळ होता तर आपण 2 वाट्या नारळाचं दूध वापरतोय. असं बरोबर प्रमाण वापरलं की भात पण छान असा मोकळा फडफडीत होतो. आता छान असं हलवून घ्यायचं. आता त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घातलं आहे. परत एकदा सगळं मिक्स करायचं आणि झाकण लावून आपण याची एक शिट्टी काढणार आहे. शिट्टी झाली आहे तर कुकर गार व्हायला ठेवायचा. कुकर गार झाला आहे, साधारण 5 ते 7 मिनटामध्ये कुकर गार होतो. बघा असा छान कलर आला आहे भाताला. असं सगळा मिक्स करून घ्यायचा आणि प्लेटमध्ये आपण काढून घेऊयात. सुंदर मस्त असा थोडासा क्रीम कलर आला आहे भाताला. आपण असा छान तांदूळ परतून घेतल्यामुळे मस्त असा रंग आला आहे त्याला आणि मस्त मोकळा मोकळा भात तयार झाला आहे आपला. त्याच्यावर आपण असे काळे मनुके, काजू आणि थोडासा हाताने असा पुदिना भुरभुरणार आहे. थोडं तूप पण टाकणार आहे आपण त्याच्यावर. असा खमंग स्वाद येतो तुपामुळे पण. तयार आहे आपला असा सुंदर नारळी भात.